सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मधून बोलतोय असं भासवून सांगलीतील वृद्धास ऑनलाईन बनावट लिंक पाठवून त्यांच्या खात्यातील 4,48,492 रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत अनिल कुमार बाबूराव वाले वय वर्ष 70 राहणार राहुल गोल्ड अपार्टमेंट डॉक्टर PR पाटील मार्ग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल कुमार वाले हे म्युच्युअल फंड एजंट आहेत। दिनांक 23 रोजी ते घरी असताना त्यांना भामट्यानं फोन करून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे येथून बोलत असल्याचं सांगितले। वाले यांच्या गॅस कनेक्शनचे 310 रुपये पेमेंट उशिरा आला आहे, त्याचा 15 रुपये दंड ऑनलाईन लगेच भरा, तुम्ही पैसे भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल अशी भीती घातली। कनेक्शन बंद व्हायचं नसेल तर व्हॉट्सॲपवर पाठवलेली लिंक ओपन करून त्यावर पैसे भरण्यास सांगितले। वाले यांचा भामट्याच्या बोलण्यावर विश्वास बसला, त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲपवर आलेली लिंक उघडून ॲक्सिस बँकेतील खात्यावरून नेट बँकिंगद्वारे 15 रुपये पाठवले। त्यानंतर भामट्यानं वाले यांनी पेमेंट पाठवलेल्या बचत खात्यावरून तसेच पत्नी कल्पना वाले आणि त्यांच्या नावानं असलेल्या जॉईंट खात्यावरून 4,48,492 रुपये हस्तांतर करून घेतले। वाले यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली। त्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार अनोळखी भामट्या विरोधात फिर्याद दिली। भारतीय न्याय संहिता BNS 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 CD नुसार अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।